हॅलो नमस्कार, मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आता आम्ही साताऱ्याला चाललेलो आहे लग्नासाठी। तर पाहुण्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्यासाठी चाललेलो आहे। सकाळचे 8 वाजलेले आहेत। तर चहा वगैरे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि थोडाफार चहा वगैरे मुलांना द्यायचा आहे। मुलं आता उठलेले आहेत, आंघोळ वगैरे झाली। आता मी साडी घालते, केस पण ओले आहेत, कर बांधलेले आहेत, त्यामुळे आता तयारी करायची आहे। तर चला मी तयारी करते आणि मग तुमच्याशी बोलते। तर चला मी तयारी करून घेते, साडी वगैरे घालते। आता सर्व तयारी आमची झालेली आहे। मी साडी वगैरे घातली आणि केसांना क्लिप लावलेली आहे, कारण सकाळी ना केस धुतले होते म्हणून म्हटलं केसांना फक्त क्लिप लावायची, म्हणजे गाडीतून जाताना केस सगळे सुकून जातील। तर पाठीमागं तुम्हाला गॅस चालू दिसत असेल, कारण दूध ठेवलेलं आहे तापायला, म्हणजे नासून जाईल म्हणून तापवून ठेवते। तर इथं घड्याळात बघू शकता तुम्ही 7:30 वाजलेले आहेत सकाळच्या। तर आता सर्व तयारी झालेली आहे सर्वांचीच आणि आता चाललेलं आहे दरवाजा लावून आम्ही। तर मिस्टरसुद्धा गाडी काढत होते। तर मी इथं गेटच्या जवळ थांबलेले होते, कारण गाडी बाहेर जाईपर्यंत म्हटलं इथंच थांबायचं आणि गाडी गेटच्या बाहेर गेल्यानंतर मग सर्वजण आम्ही बसलो। आता आम्ही चाललेलो आहे ननंदबाईच्या घरी, कारण ताई पण आमच्या लग्नाला येणार होत्या। तर त्यांना पण सोबत घेऊन जायचं होतं म्हणून आम्ही त्यांच्या घरी चाललेलो आहे। तर थोड्याच वेळामध्ये ताईंच्या घरी ना आम्ही पोहोचणार आहोत, म्हणजे बिल्डिंगच्या खाली त्या येऊन उभा राहिलेल्या होत्या, कारण आम्हाला फोन केला होता त्यांनी की लवकर या, आम्ही उशीरपासून बिल्डिंगच्या खाली येऊन उभा राहिलेला आहे। तर बघू शकता तुम्ही इथं ना आमच्या ताई राहतात, तर त्यांना बिल्डिंगच्या खाली येऊन उभा राहिलेल्या होत्या। तर ह्या बघा आमच्या ताई, तर हिरवी साडी घातलेली आहेत ना, त्या लग्नाला निघालोय। ते नातं आमचं पाहुण्यांचं काय आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता आम्ही ताईंना घेतलं आणि आता चाललेलो आहे साताऱ्याला लग्नासाठी। तर हवेला आम्ही पोचलेलो होतो। सूर्य बघा नुसतंच उगवलेला होता, 8:15 वाजलेल्या होत्या। मस्त छान असा सूर्य दिसतोय ना सकाळ सकाळी। तर चला आता चाललेलो आहे साताऱ्याला। इथं बघू शकता पहिलाच टोल नाका आता लागलेला आहे। तर सकाळी घरातून लवकरच निघालो, 7:30 वाजून गेले की लगेच निघालो, कारण म्हटलं 2:30ची लग्न आहेत, आपल्याला तिथं पोचायला पाहिजे। कारण मुंबईवरून साताऱ्याला जायचं म्हटलं 2 ते 3 तास मोडतील आणि जर ट्रॉफिक लागलं तर तो आणि वेगळाच वेळ जाईल, म्हणून आम्ही सकाळी लवकरच निघालो घरातून। तर टोल नाका पार केला आणि आता ना आम्ही सर्वजण तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत। तर ताई आमच्या आहेत, त्यानंतर आमचा बाबू आहे, विघ्नेश आहे, ओमकार आहे, मिस्टर आणि मी। आम्ही 6 जण चाललेलो आहे लग्नाला। तर गावावरून सुद्धा वराड येणार आहे। तर गावावरून ना सातारा जवळ पडतो, पण इकडून खूप लांब पडतोय, त्यामुळे ना आम्ही लवकरच सकाळी निघालो। म्हटलं सकाळचं वातावरण सुद्धा खूप छान असतं आणि लवकरच निघालं म्हणजे आपल्याला पण थोडंसं म्हणजे बरं वाटतं, लवकर जरी पोचलं तर तिथं 5-10 मिनटं। तर आम्ही आता ना घाटात आलेलो आहे। घाटात पण गर्दी नव्हती जास्त, नाहीतर म्हटलं गर्दी असली तर आपल्याला टाईम जाईल, त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघालो। तर बघू शकता तुम्ही सकाळचं सूर्याची किरणं खूप छान अशी दिसत आहेत ना, मस्त असं फ्रेश वातावरण सकाळ सकाळचं दिसतंय। सकाळच्या 12:15 वाजलेले आहेत। आम्ही आता साताऱ्यामध्ये म्हणजे भुईजमध्ये पोचलेलो आहे। तर ह्या हॉलमध्ये लग्न आहेत। तर ह्या हॉलचं नाव आहे ते साई विश्व मंगल कार्यालय भुईज जोशी विहार, ह्या हॉलचं नाव आहे। तर ह्या हॉलमध्ये हळदीचा कार्यक्रम झाला, आम्ही गेलो त्यावेळेलाच हळदीचा कार्यक्रम चालू होता, लगेच झाला। आणि हॉलच्या उजव्या साईडला मंगलाष्टका होणार आहेत, तिथं ना मंडप घातलेला आहे लग्नासाठी। तर इथं बघू शकता तुम्ही मस्त छान असताना पोस्टर लावलेला आहे नवऱ्या मुलग्याचा आणि नवरी मुलगीचा। खूप सुंदर अशी जोडी आहे दोघांची। तुम्ही सुद्धा त्यांना भरभरून आशीर्वाद द्या आणि भरभरून प्रेम द्या, समर्थ कृपा कायम त्यांच्यावरती राहून द्या, असा आशीर्वाद द्या। तर वाजंत्री मंडळी सुद्धा आलेली होती बाहेर ना, मस्त छान असा घोडा सुद्धा नाचत होता, तो सुद्धा तुम्हाला दाखवते। खूप छान असा घोडा नाचतोय।
असा घोडा नाचतोय. तर आमच्या गावाला असा घोडा नाचवला जातो. तर हे लग्न आहे ते मिस्टरांच्या आत्तीच्या मुलीच्या मुलाचं लग्न आहे. तर आता घोडा वगैरे नाचवला आणि त्यानंतर ना सर्वजण आम्ही मंडपात येऊन बसलेलो आहे. तर लग्नाची वेळ झालेली होती. सर्व पाहुणी मंडळी आहेत ती पण चेअरवरती येऊन बसलेली आहेत, कारण अक्षताचा टाईम झालेला आहे. त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये नवरा मुलगा येईल आणि त्यानंतर मग नवरी मुलगी येईल, तुम्हाला दाखवते मी. तर हे सगळं वराड आहे ना ते गावावरून आलेलं आहे सकाळी. तर खूप सारे थकलेले होते, कारण गावावरून यायचं म्हटल्यानंतर 2 तास लागतात. आम्हालाच खूप वेळ गेला, कारण मुंबईवरून आलो त्यामुळे आम्हाला 3 ते 4 तास गेले. तर आम्ही आल्यानंतर लगेच जेवण केलं, कारण भूक लागलेली होती. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, फक्त चहाच घेतलेला होता. तर आता बघा नवरा मुलगा पण आला, आता नवरी मुलगी पण आलेली आहे बघा. नवी मुंबई रणबंधांच्या जुळून येती आकाशातून गाठी. रिलायन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व मान्यवरांच्या आपण आपल्या सन्मानासाठी स्टेजवर उपस्थित राहावं. ऋणानुबंधाच्या जुळून येती आकाशातून गाठी. राधेसाठी श्याम भावना कशा घडाव्या भेटी. ऋणानुबंधाच्या जुळून येती आकाशातून गाठी. राधेसाठी श्याम बावरा कशा घडाव्या भेटी. म्हणून माधव बांधत असतो लग्नाच्या या गाठी. म्हणून माधव बांधत असतो लग्नाच्या या गाठी. राधेला या कृष्ण मिळावा 7 जन्मासाठी. राधेला या कृष्ण मिळावा 7 जन्मासाठी. या ठिकाणी आज चिरंजीव प्रदीप आणि चिरंजीवी सौभाग्यवती कांचनी सृष्टी यांचा शुभविवाह या ठिकाणी आज संपन्न होत आहे. विवाह म्हणजे स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सुगंधसुमणे वाहोण्या आवडे. भांड्यांच्या घडिया तया बुधवारा पाया स्थळी घातल्या. नांदी काढणे अंतरपाठ धरिला मंत्रध्वनी लाविला सुलग्न सावधान. यात मंगलम महेंद्रस्य प्राप्तदेवं समागमे ऋषिभिस्तीयमानस्य चिंतनं सुलग्न सावधान. पारावरंचंद्रबलंदेव विद्याबलंदेव बलंदेव लक्ष्मी गिरिदोस्मरामी सावधान. लग्न वगैरे लागली. गावाकडून आलेली सर्व पाहुणे किंवा गावची माणसं होती ना, त्यांना सर्वांना आम्ही भेटलो आणि आता चाललेलो आहे मुंबईला.